आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो एका अशा विषयाला हात घालतो ज्याबद्दल बोलायलाही अनेक जण कचरतात. विषय आहे करणी बाधा आणि वाईट शक्तींचा त्रास. आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये या समस्येचं स्वरूप काय आहे, त्यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर एक अतिशय विशिष्ट उपाय सांगितला गेला आहे. तर मग यात नेमकं काय म्हटलं आहे आपण जरा सविस्तरपणे बघूया. हो, आणि हा विषय खूपच संवेदनशील आहे. सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे की ही सगळी माहिती नाथ संप्रदाय परंपरेशी संबंधित आहे. त्यामुळे यात मांडलेली मतं आणि उपाय हे त्याच दृष्टिकोनातून आलेले आहेत. आपली चर्चा पूर्णपणे या स्रोतात दिलेल्या माहितीवरच मर्यादित असेल. बरोबर. आणि यातली एक सगळ्यात मनोरंजक गोष्ट म्हणजे या माहितीची सुरुवातच अंधश्रद्धा या संकल्पनेला एका वेगळ्याच अँगलने आव्हान देऊन होते. अच्छा, ते कसं? म्हणजे यात म्हटलंय की लोक याला अंधश्रद्धा म्हणू शकतात, पण ज्यांच्यावर हे प्रसंग ओढवतात त्यांच्यासाठी हे एक दाहक वास्तव आहे. ही मांडणीच खूप वेगळी आहे. म्हणजे ते सुरुवातीलाच मान्य करत आहेत की याकडे संशयाने पाहिलं जाईल. स्रोतामध्ये या करणीबाधा समस्येचं वर्णन खूप भयावह केले आहे. असं म्हटलं आहे की ज्यांना हा त्रास होतो त्यांच्यासाठी हा एक न संपणारा संघर्ष आहे. हो, आणि अनेक लोक यातून बाहेर पडण्यासाठी मांत्रिक, बुवा किंवा भगत यांच्याकडे जातात. आणि हजारो रुपये खर्च करतात. अगदी. आणि इथेच हा स्रोत आपली भूमिका स्पष्ट करतो. तो आधी बाजारात असलेल्या इतर उपायांवर टीका करतो. याला आपण एक प्रकारे मार्केट पोझिशनिंग म्हणू शकतो. मार्केट पोझिशनिंग म्हणजे जे व्यावसायिक अध्यात्म आहे, जे लोक यातून पैसे कमवतात त्यांच्यावर थेट हल्ला केला जातो. उदाहरणार्थ दानपेट्यांची संकल्पना, दर्शनासाठी अपॉइंटमेंट घेण्याची पद्धत किंवा स्वतःच्याच दुकानातून फुलं नारळ घेण्याची सक्ती, या सगळ्या गोष्टी ढोंगीपणाच्या खुणा आहेत असं यात सुचवलं आहे. अच्छा, म्हणजे आधी इतरांना चुकीचं ठरवून स्वतःची विश्वासार्हता निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. यात गरिबांचं शोषण कसं होतं यावरही विशेष भर दिला आहे, नाही का? हो, अगदी. अनेक ठिकाणी चमत्कार किंवा अंगात येणं, ज्याला संचार म्हटलं आहे, अशा गोष्टी दाखवून लोकांना कसं भ्रमित केलं जातं याचं वर्णन आहे. बरोबर. ही एक खूप हुशारीने केलेली मांडणी आहे. ढोंगी लोकांच्या कार्यपद्धतीवर टीका करून आणि स्वतःला निस्वार्थ सेवक म्हणून सादर करून हा स्रोत एक प्रकारचा नैतिक अधिकार प्रस्थापित करतो. म्हणजे ते असं म्हणतात की खरी शक्ती माणसात नाही, तर ती फक्त दत्त महाराजांकडे आहे आणि आम्ही फक्त मार्ग दाखवणारे आहोत. यामुळे ऐकणाऱ्याच्या मनात एक विश्वास निर्माण होतो की इथे आपली फसवणूक होणार नाही, कारण इथे पैशाचा संबंधच नाहीये. ठीक आहे. तर त्यांनी स्वतःला एक विश्वासार्ह पर्याय म्हणून सादर केला आहे. पण मग समस्येच्या स्वरूपाबद्दल काय? ते अधिक गंभीर होत जातं. या माहितीनुसार बाधित व्यक्तीला ती वाईट शक्ती प्रत्यक्ष दिसू शकते, तिच्याशी बोलू शकते. हो, आणि हे वर्णन खूपच अस्वस्थ करणारं आहे. इतकंच नाही तर धमक्याही देऊ शकते. उदाहरणार्थ, मी तुला सोडणार नाही किंवा बघू तुला कोण वाचवते, अशी वाक्य ती शक्ती म्हणते. अरे बापरे. काही वेळा तर ती व्यक्ती बेडवर येऊन बसल्याचा किंवा गळा दाबल्याचा अनुभव बाधित व्यक्ती घेते असं यात म्हटलं आहे. आता विचार करा, कुटुंबातील सदस्यांसाठी हे किती भीतीदायक असेल. साहजिक आहे. त्यांना वाटणारच की या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अगदी. आणि मग तिथून एक वेगळाच प्रवास सुरू होतो. कुटुंबीय त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे नेतात, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतात. आणि स्रोतामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की MRI, CT स्कॅन, ECG, रक्ताच्या तपासण्या, सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. हो, पण यातला आश्चर्याचा भाग म्हणजे हे सर्व रिपोर्ट्स अगदी नॉर्मल येतात. बरोबर. आणि इथेच विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातला संघर्ष सुरू होतो, जो या स्रोताचा केंद्रबिंदू आहे. ही एक खूप हुशारीची खेळी आहे. हा स्रोत विज्ञानाला नाकारत नाही, उलट तो विज्ञानाच्या मर्यादांचा वापर करतो स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी. अगदी बरोबर. जेव्हा डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट्समध्ये काहीच नाहीये, तेव्हा कुटुंबासाठी प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होतो. बरोबर. मग डॉक्टर काय करतात? या माहितीनुसार डॉक्टर म्हणतात की व्यक्ती जास्त विचार करते, तणावात आहे. हो, आणि तिला फक्त आरामाची आणि झोपेची गरज आहे असं सांगतात. मग झोपेच्या गोळ्या दिल्या जातात, पण त्याचा परिणाम फक्त तात्पुरता असतो. हो, व्यक्ती गोळ्या खाऊन 8-10 तास झोपते, पण उठल्यावर पुन्हा तेच सुरू होतं. कुटुंबाला काहीच कळत नाही,
काही दिवसांपूर्वी समाजात प्रतिष्ठित, हुशार आणि कर्तृत्ववान असलेली व्यक्ती अचानक अशी का वागू लागलीये हे त्यांना समजत नाही. आणि यात एक मुद्दा असाही मांडला आहे की कधी कधी ती व्यक्ती इतकी आक्रमक होते की 5-6 लोकांनाही तिला आवडता येत नाही. हो, ही परिस्थिती कुटुंबाला पूर्णपणे हतबल करून सोडते. पण जिथे आधुनिक विज्ञान उत्तरं देऊ शकत नाहीत किंवा त्याचे उपचार मर्यादित ठरतात, तिथे लोक स्वाभाविकपणे दुसऱ्या पर्यायांचा शोध घेतात. हा स्रोत म्हणतो, तुम्ही बिनधास्त डॉक्टरना दाखवा, सगळे उपाय करून बघा. पण जेव्हा डॉक्टरांकडून इलाज होत नाही तेव्हा अध्यात्माचा सरळ मार्ग स्वीकारा, असं तो सुचवतो. हे ऐकल्यावर कुटुंबाच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो की आता नक्की करायचं तरी काय. हाच तो निर्णायक क्षण आहे. वैद्यकीय उत्तरं संपतात आणि आध्यात्मिक उत्तरांचा शोध सुरू होतो. स्रोताने अगदी पद्धतशीरपणे व्यक्तीला आणि कुटुंबाला या टप्प्यावर आणून ठेवलं आहे जिथे ते नवीन उपाय ऐकायला तयार आहेत. तर मग उपाय काय? जर डॉक्टर आणि ढोंगी बुवा दोघी मदत करू शकत नाहीत, तर खरा मार्ग कोणता? या माहितीनुसार खरा मार्ग आहे दत्त महाराजांवरच्या अढळ श्रद्धेत. पण इथे केवळ डोळे झाकून भक्ती करण्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. हो, देवाशी एक भावनिक संवाद साधण्यावर भर दिला आहे. याला स्रोतामध्ये इमोशनल गेम असंही म्हटलं आहे. अच्छा. याचा अर्थ देवाला आपलंसं करा, त्याला सांगा की तुम्ही किती मोठ्या संकटात आहात. आणि हा दृष्टिकोन व्यक्तीला स्वतःच्या हातात शक्ती देतो. अगदी मध्यस्थांवर म्हणजे बुवा किंवा भगत यांच्यावर अवलंबून राहण्याऐवजी देवासोबत थेट संबंध जोडण्यास प्रोत्साहन दिलं जातं. हो, आणि हा संबंध कसा जोडायचा हे सांगितलं आहे. मी तुमचा दास आहे, तुमचा मुलगा आहे, हे स्वामीराया, हे स्वामी आई, या संकटातून मला बाहेर काढा, अशी मनापासून प्रार्थना करायला सांगितली आहे. बरोबर. आणि स्वामी समर्थांच्या हम गया नहीं हम जिंदा है या प्रसिद्ध वचनाचाही उल्लेख आहे, जो भक्तांना धीर देण्यासाठी आणि देव आपल्यासोबतच आहे हे आश्वासन देण्यासाठी वापरला जातो. याचा व्यापक अर्थ पाहिला तर हे व्यक्तीला निष्क्रिय पीडितेच्या भूमिकेतून बाहेर काढून सक्रिय साधकाच्या भूमिकेत आणतं. अच्छा. म्हणजे संदेश हा आहे की जर तुमची भक्ती खरी असेल तर देव तुमच्यासाठी कोणत्याही रूपात धावून येतो. बरोबर. हा वैयक्तिक संबंध प्रस्थापित करण्यावरचा भर खूप महत्वाचा आहे. आणि या भावनिक आणि श्रद्धेच्या पायावर स्रोतामध्ये एक अतिशय ठोस, कृतिशील आणि शिस्तबद्ध उपाय सांगितला आहे, ज्याला एक आकर्षक नाव दिलं आहे पॉवर पॅक सोल्युशन. हो, आणि याची सुरुवात 2 अत्यंत महत्वाच्या आणि कडक नियमांनी होते. हे नियम म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर जीवनशैलीतले मोठे बदल आहेत. ते कोणते? पहिला नियम आहे मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे सोडून देणे, आणि दुसरा नियम आहे पूर्ण शाकाहारी होणे. आणि हे फक्त काही दिवसांसाठी नाही, तर आयुष्यभरासाठी करायला सांगितलं आहे. याला खूप मोठी इच्छाशक्ती लागते. आणि या नियमांच्या परिणामाबद्दल स्रोत खूपच आत्मविश्वास दाखवतो. त्यात असं म्हटले आहे की हे 2 नियम पाळल्यास करणी करणारा अक्षरशः कपडे काढून पळेल. हो, आणि तो 100 वेळा विचार करेल की मी ही करणी कोणावर केली. ही भाषा खूपच आक्रमक आणि खात्री देणारी आहे. 1 तासात करणी नष्ट होईल असाही दावा केला आहे. ही भाषा मुद्दाम वापरली आहे. जी व्यक्ती हतबल आणि भयभीत झाली आहे तिला अशाच खंबीर आणि आश्वासक भाषेची गरज असते. हे ऐकून तिच्या मनात एक प्रकारची शक्ती आणि आशा निर्माण होते. म्हणजे आता मी काहीतरी ठोस करत आहे आणि त्याचा परिणाम होणारच, ही भावना निर्माण करण्यासाठी. अगदी. आणि या नियमांमागे एक आध्यात्मिक तर्कही आहे. अनेक भारतीय परंपरांमध्ये सात्विक आहाराला महत्त्व दिलं आहे, ज्यामुळे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धता वाढते असं मानलं जातं. अच्छा. या 2 मुख्य नियमानंतर प्रत्यक्ष सेवेबद्दल माहिती दिली आहे, ज्यात 3 कलम आहेत. यातलं पहिलं कलम आहे अध्याय वाचन किंवा श्रवण. हो, यात रोज गुरुचरित्राचा 14वा आणि 11वा अध्याय आणि शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचायला किंवा निदान मोबाईलवर ऐकायला सांगितलं आहे. यातली लवचिकता महत्वाची आहे. दिवसातून कधीही आपल्या सोयीनुसार. बरोबर. तुम्ही वाचू शकत नसाल तर ऐकू शकता. यामुळे ही सेवा अधिक लोकांना करता येण्यासारखी होते. पण हेच अध्याय का? यामागे काही विशेष कारण आहे का? स्रोतामध्ये याचं थेट स्पष्टीकरण नाही, पण आपण अनुमान लावू शकतो. गुरुचरित्राचा 14वा अध्याय अनेकदा तीव्र संकट आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी वाचला जातो. त्याला समस्या निवारण अध्याय मानतात. अच्छा. आणि शिवलीलामृताचा 11वा अध्याय हा महादेवाच्या रौद्र रूपाचं आणि सामर्थ्याचं वर्णन करतो.
म्हणजे हा एक प्रकारे आध्यात्मिक अँटीबायोटिक्सचा कोर्स आहे जो वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. हे खूप मनोरंजक आहे. दुसरं कलम आहे नामस्मरण आणि धूप. हो, यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणून 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्या संपेपर्यंत म्हणजे साधारण 45 मिनिट श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. 45 मिनिटं हा खूप मोठा वेळ आहे. बरोबर. ही एक प्रकारची ध्यानधारणाच आहे. रोज 45 मिनिटं एकाच मंत्रावर लक्ष केंद्रित केल्यानं मनाला स्थिरता आणि प्रचंड एकाग्रता मिळते. विचलित मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे अखंडता. हो, ही सेवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दिवशी थांबवायची नाही. अगदी स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात किंवा घरात सुतक असतानाही ही सेवा सुरू ठेवायची आहे. हे थोडं पारंपरिक नियमांच्या विरुद्ध नाही का? हो, आणि हेच या उपायाचं वैशिष्ट्य आहे. पारंपरिक नियमानुसार अशा काळात देवपूजा वर्ज्य मानली जाते. पण इथे सांगितलं आहे की अशा वेळी देवापुढे न बसता घड्याळ लावून 45 मिनिटं नामस्मरण करा आणि मोबाईलवर अध्याय ऐका. या मागचा संदेश स्पष्ट आहे. अगदी. तुमचा सामना एका अशा शक्तीशी आहे जी नियम पाळत नाही. त्यामुळे तुमच्या संरक्षणात 1 दिवसाचीही सुट्टी असू शकत नाही. ही एक प्रकारची आध्यात्मिक लढाई आहे आणि सैनिक सुट्टी घेऊ शकत नाही. आणि जर ही सेवा करताना त्रास वाढला तर? कारण असं होऊ शकतं असं स्रोतामध्ये म्हटलं आहे. जसं की आजारपण वाढलं किंवा मानसिक त्रास अधिक झाला. हो, आणि ही शक्यता गृहीत धरून त्यांनी उत्तरही तयार ठेवलं आहे, जे खूप चाणक्षपणाचं आहे. जर सेवेदरम्यान त्रास वाढला तर काय करावं यासाठी त्यांच्याच चॅनलवरच्या दुसऱ्या व्हिडिओचा संदर्भ दिला आहे, ज्याचं नाव आहे दत्त सेवा करताना त्रास का होतो. अच्छा, म्हणजे व्यक्ती उत्तरं शोधण्यासाठी त्यांच्याच माहितीच्या आणि विश्वासाच्या चौकटीत राहते. बरोबर. तिला दुसरीकडे जाण्याची गरज वाटत नाही. हे एक प्रकारचं क्लोज्ड लूप सिस्टम आहे जे व्यक्तीला त्यांच्याच विचारसरणीत टिकून ठेवतं. तर या स्रोतातून आपण काय शिकलो? एकंदरीत यात करणी बाधा या समस्येचं स्वरूप, त्यातील फसवणूक, वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा आणि शेवटी दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवून एक अत्यंत शिस्तबद्ध आध्यात्मिक मार्ग कसा अनुसरावा यावर एक संपूर्ण रोडमॅप दिला आहे. बरोबर. हा स्रोत संपूर्ण प्रवासाला वैयक्तिक शिस्त, समर्पण आणि अढळ श्रद्धेच्या माध्यमातून मांडतो. तो समस्येचं निदान करतो, खोट्या उपायांपासून सावध करतो आणि नंतर एक ठोस कृती आधारित उपाय देतो, जो व्यक्तीला स्वतःच्या हातात नियंत्रण देतो. जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. जेव्हा बाह्य उपाय अयशस्वी ठरतात, तेव्हा बरे होण्याची खरी शक्ती कशात असते? त्या विशिष्ट मंत्रांमध्ये आणि विधींमध्ये? की जेव्हा एखादी व्यक्ती हतबलतेच्या गर्तेतून बाहेर पडून अत्यंत शिस्तबद्ध, केंद्रित आणि श्रद्धेचं जीवन जगायला लागते, तेव्हा तिच्या मानसिक आणि भावनिक जडणघडणीत होणाऱ्या प्रचंड बदलामध्ये? म्हणजे खरा उपाय विधी आहे की व्यक्तीच्या आत झालेला तो रॅडिकल बदल? अगदी. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.